तुमची जात एक आली त्यावेळी जातीवाद नाही, आणि माझी जात एक आली की तुम्ही जातीवाद म्हणता. वाह, तुम्ही हजारो वेळेस पडला त्यावेळेस तुम्हाला काय नाही वाटलं. यावेळेस मराठ्यांनी नाही पाळलं तरी माझ्या पवित्र मराठ्यांना तुम्ही डाग लावला की तुम्ही पाळलं म्हणून. मराठ्यांना त्रास देऊ नका, मी त्रास सहन नाही करू शकत. आमची खतखत आमच्या वेदना तुम्हाला नाही कळायच्या. ज्यावेळेस आमचा मराठ्यांचा बाप ऊस तोडायला जातो ना, लेकर घरी ठेवतो, सांभाळायला म्हातारे आई बाप आहेत. पोरगा ऊस तोडायला गेलाय, पोरं शाळेत येत, एक छोट पोरग पात्राला ठेवलंय. ऊसाच्या मुळीवर स्वतःच्या काळजाला बसले या मराठ्यांच्या लोकांना. पूर्ण तोडायचा होईपर्यंत आई बापानं माग वळून सुद्धा नाही बघितलं. ऊसाच्या मुळीवर ठेवलेलं पोरग आहे की मेलय. ही साधी सोपी वेदना नाहीये. कारण ऊस यासाठी तोडायचा आहे की माझे लेकर शिकून मोठे झाले, ते जर अधिकारी झाले तर माझ्या वाट्याला आलेला कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला यायचा नाही. सरकारला ही वेदना माझ्या मराठ्यांचे कधी कळणार आहे? माझा हमाली करणारा मराठा त्यालाही वाटतंय माझं लेकरू अधिकारी व्हावं. एसटीवर ड्रायव्हर असणारा, टेम्पोवरती ट्रॅक्टरवरती ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांनाही वाटतंय माझं लेकरू अधिकारी व्हावं. रिक्षा चालणाऱ्या मराठ्यांनाही वाटतं माझं लेकरू अधिकारी व्हावं. म्हणून मायबापाओ, शेतकरी मराठ्यांचंही म्हणणं आहे माझं लेकरू अधिकारी व्हावं. परंतु यांनी सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र केले आणि आपल्या विरोधात रान उठवले. मागणी काय? आपण जातीवादी नसून यांची मागणी काय? जातीवादी कोण याच्यावर सिद्ध होत आहे. छगन भुजबळनं महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र केले आणि या भारत देशात आतापर्यंत कोणाच्या सरकारी नोंदी सापडलेल्या नाहीत. भारत देशात सरकारी नोंदी ओबीसी आरक्षणातल्या फक्त मराठ्यांच्या सापडल्यात, फक्त मराठ्यांच्या. त्या नोंदी रद्द करा म्हणतोय छगन भुजबळ आणि चारही बाजूनं मला घेरायचा आणि उघड पाडायचा प्रयत्न केलाय. सरकारने सुद्धा मला उघड पाडायचा प्रयत्न केलाय. कारण काय? हे पोरग इतकं निष्ठावान आहे. हे पोरग आपल्याला मॅनेज होत नाही, फुटत नाही. याला चारही बाजूने घेरा, याला एक तर बदनाम करा, नसता याचा काहीतरी घातपात करा. सरकार, छगन भुजबळ, तुला काय सांगू आता? तू काय घातपात करणार आहे बरबा? किंवा सरकार मला काय घातपात करीन? मा तू मी त्या दिवशीच बेडातून सांगितलं, फक्त रात्री झोपल्यावर येऊ नको. जो कोण मला मारणारा येणार आहे ना, त्याला म्हणा फक्त मी जागा असल्यावर तो एका बुकेत जातो नाही पाडे का मराठ्याच्या आवलाच सांगणार.